नमस्कार. मी प्राध्यापक रवी सातपुते, डी.वाय. पाटील समूह कोल्हापूर. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे द्रोणाचार्य, राजकारणातील रणधुरंधर नेते असे आमचे लाडके साहेब सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. डी.वाय. पाटील समूहाचा घटक म्हणून माझ्या मनामध्ये असणाऱ्या त्यांच्याविषयी भावना त्या व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या राजकीय वाटचालीबद्दल जर आपण बघितलं, त्यांची जर पार्श्वभूमी जर बघितली तर सन 1992 मध्ये शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला, एंट्री केली. सन 1995 ते 99 या काळामध्ये शिवाजी विद्यापीठच्या सिनेट सदस्य म्हणून देखील काम बघितलं आणि अनेक तरुणांच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं आणि त्यांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचं देखील त्यांनी काम बघितलं. ऑगस्ट 2000 मध्ये वयाच्या फक्त 27व्या वर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखाना या ठिकाणी आपले प्रयत्न करून, आपले कष्ट करून गगनबावडा तालुका हे मागासलेला तालुका म्हणून ओळख होती, ती ओळख देखील पुसून टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गगनबावड्याचा विचार केला तर मी देखील त्याच भागातील एक सदस्य किंवा नागरिक म्हणून बंटी पाटील साहेबांचे आणि इव्हन पाटील कुटुंबाचे देखील गगनबावड्याच्या तालुक्यासाठी जे योगदान आहे, जे कार्य आहे ते कौतुकास पात्र असंच आहे. कारण कारखान्याच्या माध्यमातून तसेच दूध डेअरी आणि सोसायटीच्या माध्यमातून देखील बंटी पाटील साहेबांनी गगनबावड्याच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे आणि त्यांचा जर वाटा जर बघितला तर लायन्स शेअर आपल्याला म्हणता येईल. ऑक्टोबर 2004 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या तत्सम भागातील तरुणांना राजकारणामध्ये करिअर करण्यासाठी किंवा ज्या तरुणांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये उतरायचं आहे अशा लोकांसाठी साहेबांनी मागील काळामध्ये सतेज पॉलिटिकल इंटर्नशिप या प्रकारचा एक मोहीम हाती घेतली. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना राजकीय सिद्धांत, राजकीय स्थितांतरे, राजकीय अभ्यास या लोकांची या गोष्टींची जाण देऊन त्यांना ट्रेनिंग करून भविष्य काळामध्ये आपल्यासारखेच राजकीय नेते किंवा राजकीय मल्ल कोल्हापूर जिल्ह्याच्या माथ्यात तयार व्हावेत, हाच त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता. हे करत असताना असं फार राजकीय कमी लोकांच्याकडून झालेलं असतं की आपल्यासारखे देखील राजकीय लोक आपल्या माथेत तयार व्हावीत, आपल्या जिल्ह्यात तयार व्हावीत, आपल्या भागात तयार व्हावीत आणि याच तरुणांनी भविष्य काळामध्ये आपल्या भागासाठी चांगलं काम करावं असा विचार फक्त बंटी पाटील साहेबांच्याच मनात येऊ शकतो, डोक्यात येऊ शकतो आणि तो अस्तित्वात देखील येऊ शकतो किंवा ते आणू शकतात. माझ्याबरोबरच माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, ही त्यांच्या मनातील कायमचीच इच्छा म्हणा किंवा तीव्र इच्छा. कारण इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी असू दे किंवा खासदारकी असू दे, कार्यकर्त्याला मोठं करणं, सामान्य माणसाला मोठं करणं ही बंटी पाटील साहेबांची खासियत आहे. असं म्हटलं जातं की पाण्यात राहून माशाशी वैर करायचं नाही आणि कोल्हापुरात राहून बंटी पाटलांची कळ कुणी काढून चालत नाही. पण याला वेगळ्या पद्धतीने न बघता, वेगळ्या चष्म्यातून न बघता त्यांनी जे लोकांसाठी काम केलेलं आहे, लोकांचे जे संघटन केलेलं आहे, हीच त्यांची ताकद आहे. लोकांच्या घराड्यात राहून काम करणं आणि अजिंक्यतारा ऑफिस म्हणजे लोकांच्या प्रश्नांना दिलेलं किंवा लोकांच्या प्रश्नांना मिळालेला पूर्णविरामचा आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत काम करण्याची पद्धत. सकाळी 8 वाजता जरी साहेबांना कोणी जर कॉल जर केला की साहेब आहेत का, तर समोरून एकच रिप्लाय येतो, ते म्हणजे साहेब आत्ताच बाहेर पडले. राजकारणामध्ये असे अनेक लोक असतात की ती फक्त सत्ता, संपत्ती आणि पैसा या कामासाठी आलेला असतात. पण सतेज उर्फ बंटी पाटील यासाठी अपवाद आहेत. माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या राजकीय वाटचालीचा जर विचार केला तर गेली 3 दशके हे कोल्हापूर जिल्ह्याच्या
राजकारणावर आणि लोकांच्या मनावर राज्य करत आलेले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये साहेबांचा बंटी पाटील साहेबांचा गट असणं हे एक अतिशय सामान्य बाब आहे. कारण डी.वाय. पाटील समूहाचे उपाध्यक्ष, डी.वाय. पाटील सहकारी कारखानाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गृह राज्यमंत्री तसेच माजी पालकमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष, KDCA बँकेचे संचालक तसेच गोकुळमध्ये एक हाती सत्ता स्थापन करत असताना, या सगळ्या भूमिका पार पाडत असताना एवढ्या गोष्टी होऊन देखील हे व्यक्तिमत्व लोकांच्या मध्ये किंवा लोकांच्या घराड्यामध्ये राहून काम करणारं नेतृत्व आहे. त्यामुळं बंटी पाटील साहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रत्येक लोकांना हवेसे अशीच वाटणार आहे. जमिनीवर राहून काम करणं, लोकांसाठी अहोरात्र झटणं आणि सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांसाठी काम करणं हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे, हीच त्यांच्या कामाची नीती आहे. अनेक लोकांना प्रश्न पडत असतो की सतेज उर्फ बंटी पाटील साहेब एवढ्या निवडणुका कशा विन होतात किंवा विजय होत असतात. तर त्यांच्या पाठीमागं असणारं हे कष्ट आपल्याला बघता येईल. प्रत्येक गावामध्ये त्यांचा गट असणं, प्रत्येक गावातील लोकांशी त्यांचं स्नेहबंध किंवा ऋणानुबंध याच गोष्टी त्यांच्या विजयासाठी कारणीभूत आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीचा विचार केला तर 1992 साली शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केली. 1995 ते 99 या काळामध्ये शिवाजी विद्यापीठ निरंतर शिक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठ हे कार्यक्षेत्राचं केंद्रबिंदू ठरलं आणि शिवाजी विद्यापीठामध्ये काम करत असताना अनेक लोकांशी संपर्क आला. लोकांना देखील कळून चुकलं की सतेज उर्फ बंटी पाटील हे कामाचे व्यक्ती आहे, कामाचा माणूस आहे. याला न्याय म्हणून सन 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील साहेब हे अपक्ष म्हणून उभा राहिले आणि तब्बल 42,000 अधिक मतांनी देखील त्यांचा विजय झाला. हा विजय फक्त त्यांचा नसून हा विजय अनेक स्वाभिमानी जनतेचा आणि स्वाभिमानी लोकांचा हा विजय होता. आणि त्यांच्या आमदार झाल्यानंतर त्यांच्या बाजूचं जे लोकांचं वलय आहे तो आणि जास्तीत जास्त विस्तृत होत गेला. 2006 मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकमध्ये परत त्यांची नेमणूक संचालक म्हणून निवड झाली. 2009 साली विधानसभा निवडणुकीत 5,787 इतक्या मताधिक्याने त्यांचा विजय होऊन 2010 ते 2014 या काळामध्ये जनतेचे प्रेम, आपुलकी या सगळ्यांच्या जोरावर UPA सरकारमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक त्याला गोष्टी जबाबदार होत्या. त्यामध्ये कूटनीतीचा वापर केला गेला, अनेक अनैतिक अशा गोष्टींचा वापर केला गेला. त्यामुळे त्यांना सतेज पाटील साहेबांना 2014च्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभव झाला म्हणून खचून न जाता परत नव्याने कामाला लागले. परत नव्याने लोकांचे जमाव, लोकांचे संघटन, राजकीय अभ्यास आणि राजकीय सिद्धांत या गोष्टीच्या जोरावर त्याने तो परत विजय खेचून आला. 2014 नंतरच्या काळामध्ये राज्य पातळीवर आणि देश पातळीवर काँग्रेस पक्षाला तसे फारसे काही दिवस चांगले बघायला मिळाले नाही. कारण जे काही पत्ते पडत होते ते उलट दिशेनेच पडत असल्याने परत मोर्चेबांधणी करून 2019च्या निवडणुकीमध्ये सगळे जे काही कष्ट आहे जे 5 वर्षामध्ये केलेलं ते आपल्याला कोल्हापूर जनतेला आणि संबंध महाराष्ट्राला 2019च्या निवडणुकीत आपल्याला ते बघायला मिळालं. सत्ताधारी पक्ष वरचढ असताना देखील आणि सर्व काँग्रेस पक्षासाठी 2019च्या काळामध्ये काँग्रेस पक्षासाठी निराशाजनक वातावरण असून सुद्धा कोल्हापूर दक्षिणमध्ये 42,709, करवीर मतदारसंघ 22,661, हातकणंगले मतदारसंघ 6,770, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ 15,199, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणूक 18,901 आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ या 6च्या 6 जागी
काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडकवून काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देऊन बंटी पाटील हे कोल्हापूरचं एक वादळ आहे, बंटी पाटील हे कोल्हापूरचं टायगर आहे, हे बंटी साहेबांनी परत एकदा सिद्ध केलं.